अश्विनी ही रोहितची जिवलग मित्राची प्रेयसी होती. अश्विनीचं आदित्य नावाच्या एका मुलावर प्रेम होतं. आदित्य हा रोहितचा खूप जिवलग मित्र, बालपणीचा मित्र. सोलापूरच्या कर्णिकनगर परिसरात गुरुवारी 23 वर्षीय रोहित भीमू ठणकेदार आणि 23 वर्षीय अश्विनी विरेश केशापुरे नावाच्या तरुण तरुणीनं एकाच घरात सिलिंग अँगलला दोघांनीही एकाच ओढणीनं गळफास घेतला आणि आपल्या आयुष्याचा शेवट केला. एकाच वयाच्या तरुण मुला आणि मुलींनी अशा प्रकारे आयुष्याचा शेवट केल्यानं त्यांनी आत्महत्या का केली असा प्रश्न निर्माण झाला. दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम होतं, म्हणून दोघांनीही प्रेम प्रकरणातून आत्महत्या केली असावी असा संशय घेतला जाऊ लागला. पण रोहित आणि अश्विनी मानलेले बहीण भाऊ आहेत. ते एकमेकांचा आदर करायचे, एकमेकांना समजून घ्यायचे. रक्ताचं नातं नव्हतं त्यांचं, तरीही एकमेकांना बहिणीच्या भावाच्या नात्यातच पाहायचे. एकमेकांचे सुखदुःख एकमेकांना वाटायचे. अश्विनी ही रोहितच्या जिवलग मित्राची प्रेयसी होती. अश्विनीचं आदित्य नावाच्या एका मुलावर खूप प्रेम होतं. आदित्य हा रोहितचा खूप जिवलग मित्र, म्हणजेच बालपणीचा मित्र. त्यामुळे अश्विनीबद्दल रोहितलाही आदित्यनं सगळं सांगितलं होतं. दोघंही मागील 5 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र गेल्या 1.5 वर्षांपूर्वी दोघांचा ब्रेकअप झाला होता. त्यानंतर आदित्य हा नैना नावाच्या एका दुसऱ्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये आला होता. तो आता अश्विनीला चुकीचं समजत होता. तिला विसरायचा प्रयत्न करत होता, विसरायला लागला होता. त्यामुळे अश्विनी दुःखी होती. नैना जे सांगेल तेच त्याला खरं वाटायचं आणि तो अश्विनीला बोलायचा. रोहित जरी त्याचा जिवलग मित्र असला तरी तो चुकतोय त्याला समजवायचा आणि अश्विनीच्या साईडनंच बाजू मांडायचा, कारण त्यानं तिला बहीण मानलं होतं. त्यामुळे तो अश्विनीकडून होता. पण आदित्य रोहितलाही काहीही बोलायचा. कधी कधी तर त्यांच्या नात्यावर तो संशय घ्यायचा. त्याला माहिती होतं की अश्विनी आणि त्याचा मित्र रोहितचं नातं हे सख्या बहीण भावाप्रमाणे आहे, तरीही तो त्यांना बोलायचा आणि नैनासोबत प्रेमाने वागायचा. पण हे सगळं आता अश्विनीला सहन होत नव्हतं. नेहमीच त्यांच्यात त्यामुळे भांडणं होत होती. आता सगळं काही संपलंय. माझा आदित्य माझा राहिला नाही आणि तो कधीच आता माझा होणार नाही असा विचार करतच तिनं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी ती कर्णिकनगर परिसरातील एका रूमवर आपल्या मानलेल्या भाऊ रोहितला भेटायला आली. आपल्या मनात येणारे सगळे दुःख तिने रोहितला सांगितले. जगण्याची इच्छा नाही त्याला सांगितले आणि आता मला आत्महत्या करायची आहे, जगून तरी काय उपयोग. तिने रोहितला खरं खरं मनातलं बोलून दाखवलं. रोहितलाही कुणीतरी सांगितले होते की त्याचे आई वडील हे त्याचे खरे आई वडील नाहीत, म्हणून तो सुद्धा खूप ताणतणावात जगत होता. त्यात माझी मानलेली बहीण अश्विनी आत्महत्या करणार असेल तर आपण तरी जगून काय करणार असे विचार तो आता करू लागला. अश्विनीला मी आई मानतो, आईचं स्थान देतो, माझ्या रक्ताचं नातं म्हणतो. त्यानेही त्या दिवशी त्याच्या मनातील दुःख अश्विनीला खरं बोलून दाखवलं. तू आत्महत्या करणार असेल तर मलाही तुझ्यासोबत आत्महत्या करायची आहे म्हणाला. दोघंही एकमेकांसाठी खूप जास्त रडले. आयुष्य असे दुःखात जगण्यापेक्षा मेलेलं बरं. आपलं पवित्र नातं दुसऱ्यांच्या डोळ्यात खटकण्यापेक्षा, आपल्या नात्यावर सगळ्यांनी कुणी संशय घेण्यापेक्षा आपण जीवन संपवूनच योग्य, असे अनेक विचार दोघांनीही त्या दिवशी केले आणि रडत रडत दोघांनीही त्या दिवशी एकाच ओढणीला गळफास घेतला. पण मरणा अगोदर म्हणजेच आत्महत्या करण्या अगोदरच अश्विनीनं एक चिठ्ठी लिहून ठेवली, जी त्यांच्या आत्महत्यानंतर पोलिसांच्या हाती लागली. ज्यात तिने लिहून ठेवलं, आम्ही दोघंही बहीण भाऊच आहोत, आई मुलगा आहोत. आम्हा दोघांना मेलेलं बघून वाईट समजून घेऊ नका. जीवन जगायला नको वाटतं
त्यामुळे सगळ्यांपासून लांब चाललो. आमच्या दोघांच्या नात्याचा कोणीही वाईट अर्थ लावू नका. आम्हाला बघितल्यावर पहिले आदित्यालाच बोलवा, कारण आम्ही कोण आहोत हे फक्त तोच सांगू शकतो. माझ्याकडून एक विनंती आहे की आम्ही दोघं खूप रडून जीवन नको म्हणूनच आत्महत्या केली. जिवंत असताना आम्हाला खूप जणांनी लांब करण्याचा प्रयत्न केला, पण मेल्यावर तरी आम्हाला सोबतच जाळा. आधी तुला वाटतं तसं नैना चांगली नाही. ती कशी आहे ना ते तू स्वतः एकदा पडताळून बघ. त्या दिवशी भांडण झालं ना, त्या भांडणात आम्ही जे बोललो ते खरं होतं. ते तुला नंतर कळेल. बेस्ट ऑफ लक आधी फॉर युअर फ्युचर. तसंच माझ्या मम्मी पप्पाला सांगा की मी जीवनाला कंटाळून गेले. जगण्याची इच्छाच मेली होती. विवो फोनमध्ये रेकॉर्डिंग आहे, ते फक्त पोलिसांनी ऐका आणि त्या मुलीला बोलावून विचारा. आणि आमच्या मरण्याचे कारण पण तीच आहे, कारण तिने मला आणि आधीला लांब केलं स्वतःच्या स्वार्थासाठी. आधी जाता जाता लास्ट टाइम तुला एक सांगते, आधी सत्य कडू असतंय एवढं लक्षात ठेव. मी मेल्यावरही तुला विसरू शकणार नाही. जमलं तर माझ्या माथ्यावर कुंकू लावून जा. पप्पा मम्मी, मी मरत आहे कारण मी जगून पण तुम्हाला प्रॉब्लेमच आहे. मेले तर तुम्हाला जरा बरं वाटेल. माझ्या घरचे आणि आधीची यात काहीच चूक नाही. अश्विनीनं तिच्या सुसाईड नोटमध्ये कुणालाही दोषी ठरवू नये असे स्पष्ट लिहिले होते. त्यामुळेच पोलिसांनी तिच्या प्रियकराला म्हणजेच आधीला सोडून दिले आहे. सध्या MIDC पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. पोलिसांना त्याच्या मित्राचे जबाब नोंदवले आहेत. दोघांचाही मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्यावर अंत्यसंस्कारही आता करण्यात आले आहेत. मित्र आणि मैत्रिणींनो, प्रेमात मैत्रीत आलेल्या दुरावामुळे या दोघांनीही आत्महत्या केली, परंतु हे अतिशय चुकीचं आहे. आत्ताची मुले आत्महत्या करण्या अगोदर कुणाचाच विचार करत नाहीत. त्यांच्या जन्मदात्या आई वडिलांचाही नाही, ना त्यांच्या रक्ताच्या कोणत्या नात्याचा. ते फक्त काही महिन्यांपासून आयुष्यात आलेल्या त्या व्यक्तीचा विचार करून आपला जीव देतात. हे कितपत योग्य आहे? आत्महत्या करताना 1000 वेळा विचार मनात यायलाच हवा, तो म्हणजे आपल्या आई वडिलांचा. आपण गेल्यानंतर, आपण आत्महत्या केल्यानंतर समाजात त्यांना किती गोष्टींना तोंड द्यावे लागेल असा विचार त्यांनी नक्कीच करावा. बाकी मानलेली बहीण, मानलेला भाऊ यांनी सोबत केलेल्या आत्महत्येबद्दल तुम्हाला काय वाटतं ते खाली नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. या घटनेबद्दल अजून तुम्हाला काही माहिती असेल तर तीही कॉमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन स्टोरीमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.